तर मित्रांनो, आज आपण धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशा प्रकारे होते हे एका प्रयोगातून समजावून घेऊया। सर्वप्रथम आपण मॅग्नेशियमचा एक लहान तुकडा घेऊ आणि तो जाळून पाहू। पहा, तो पेट घेतोय, बरोबर ना? आणि येथे आपल्याला शेवटी पांढरा चूर्ण मिळतोय। आता मला सांगा, येथे नेमकं काय घडलं बरं? आता ना आपण दुसरा प्रयोग करू। आपण काही तांब्याचे तुकडे घेऊ आणि ते जाळून पाहू। पहा, ते जळल्यानंतर ना त्याचा रंग बदलतोय, ते तपकिरी रंगाचे झालेत। तर आता तुमच्या लक्षात आले असेल की मॅग्नेशियम जळले की त्याची पांढरी पावडर, त्याची चूर्ण तयार झाले आणि तांब्याचे तुकडे तपकिरी रंगाचे झाले। तर येथे नेमके काय घडले? तर जेव्हा आपण मॅग्नेशियम जाळले तेव्हा त्याची वातावरणातील ऑक्सिजनशी अभिक्रिया झाली आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाले। लक्षात घ्या, तर जेव्हा धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होतो तेव्हा त्यांची ऑक्साइडे तयार होतात। त्याचप्रमाणे जेव्हा तांबे गरम केले तेव्हा त्याची पण ऑक्सिजनशी अभिक्रिया झाली आणि क्युप्रस ऑक्साईड किंवा कॉपर ऑक्साईड तयार झाले। जर आपण सोडियम घेतले तर लक्षात घ्या, सोडियम हे नेहमी रॉकेलमध्ये ठेवले जाते, कारण ते सोडियम रॉकेलमधून बाहेर काढले तर त्याला गरम करण्याची सुद्धा गरज नसते। ते थेट ऑक्सिजनशी अभिक्रिया करते आणि लगेच सोडियम ऑक्साईड तयार होते। म्हणजेच काय, तर धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन त्यांच्यापासून धातूंची ऑक्साइडे तयार होतात। पण सर्वच धातूंची ऑक्सिजन बरोबर समान प्रमाणात अभिक्रिया होत नाही। उदाहरणार्थ, सोडियम, पोटॅशियम हे धातू इतके प्रतिक्रियाक्षम असतात की जर आपण त्यांना फक्त हवेच्या संपर्कात जरी आणले तरी ते लगेच अभिक्रिया करतात। पण हेच तांबे किंवा मॅग्नेशियम धातूच्या बाबतीत घडत नाही। इथे आपल्याला धातूंना गरम करावे लागते आणि यात पण मॅग्नेशियम तांब्याच्या तुलनेत लगेच जळते। त्यामुळेच वेगवेगळ्या धातूंचा ऑक्सिजनशी अभिक्रिया करण्याचा वेग हा वेगवेगळा असतो। आता सोने, चांदी यासारख्या धातूंचे काय होत असेल? त्यांना आपण नोबेल मेटल्स, राजधातू असे म्हणतो। असं का म्हणतो? तर त्यांच्यावरती हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही। तसेच त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही। ठीक आहे, जर थोडक्यात सारांश पाहायचा झाला तर तो असा: पहिलं म्हणजे धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात, बरोबर? दुसरं म्हणजे वेगवेगळ्या धातूंचा ऑक्सिजनशी अभिक्रिया करण्याचा वेग हा वेगवेगळा असतो। आणि तिसरं म्हणजे काही धातू हवेच्या संपर्कात आल्यास लगेच ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात, तर काही धातूंना गरम केले तरच ते ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात आणि काही धातू ऑक्सिजनशी अभिक्रियाच करत नाहीत। तर इथेच थांबूयात। धन्यवाद।